श्रीनिवासा गोविंदा श्री वेंकटेश गोविंदा भक्तवत्सल गोविंदा भागवत प्रिय गोविंदा गोविंदा हरि गोविंदा वेंकटरमण गोविंदा गोविंदा हरि गोविंदा। आणि हा योग या बालाजी संस्थांची जी ट्रस्टी आहे किंवा बालाजी नगरमधील जी सगळी मंडळी आहे या मंडळीमुळे आणि तेजस्विनी कन्या छत्राच्या मुलींना तुम्ही सर्वांनी आपलं मानल्यामुळे आपण म्हणतो त्याच्यामुळे या देवी सर्व भूतेषु मातृत्वेन संस्थिता इथे असलेल्या सर्व माता भगिनींना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। उपस्थित असलेले सर्व बंधुवर्ग आपण म्हणतो की केवळ लक्ष्मीला महत्त्व नाही, शास्त्र असं सांगते हृदयी वसल्या श्रीपती लक्ष्मीचं काय आहे। हा जो स्त्रीचा हा जो लक्ष्मीचा पती आहे तो जर तुम्ही हृदयात धारण केला, लक्ष्मीचा पती म्हणजे कोण? विष्णू भगवान, जो सर्वांना सांभाळणारा, सर्वांचं पालनपोषण करणारा, सर्वांना प्रेम देणारा असा लक्ष्मीपती हृदयी वसल्या श्रीपती लक्ष्मीचं काय होईल। या शास्त्रानं बालाजी संस्थान अविरत इतके वर्षापासून अनेक कार्यक्रम घेत आहे। आज मला प्रकर्षाने इथे आल्यानंतर आमचे मीराताई पांडेंची आणि पिंपळकर काकांची आठवण झाली, कारण मीराताई पांडे इथे मला बळजबरीला का होईना बैठक झाली की चला सुरुवात आपण बालाजीचं दर्शन घेऊया। त्यांचं बालाजी हे त्यांचं कुलदैवत होतं। मीराताई पांडे खूपदा घेऊन आलेले आहे। तर अशा पद्धतीनं आज सगळ्या मुलींना तुम्ही लोक सगळेजण बोलवता आहात, आपलं मानता आहात आणि त्यांना सर्वांना प्रेम देत आहात, तर सर्व बालाजी संस्थांच्या लोकांचे मी आभार मानते। शास्त्र सांगते नवरात्र असो, दिवाळी असो, रक्षाबंधन असो, शेवटी काय आहे? आत्मवत सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता। आपण सर्वांना आपल्या शास्त्राप्रमाणे सर्वांना आपल्याला जपायचं आणि आमचं जे तेजस्विनीचा जो प्रकल्प आम्ही काढला 2001 मध्ये, एकच घटना तुम्हाला सांगते की तुम्हाला सुद्धा त्या घटनेतून असं वाटलं की आपण सगळं आपला देश जर स्वतंत्र होऊन एकच मनात कल्पना आली मिळाले सगळ्यांनी त्यावेळेस 1989ला कुपोषित बालकांचं यवतमाळ जिल्ह्यात खूप प्रमाण वाढलं। घरी थांबली त्या भागात छोटे छोटे मुलं, मग वणी तालुक्यातील उमरविहीर गाव असो किंवा छोटं गाव असो, छोटे छोटे बालकं जात होतो। तर त्यावेळेस आम्ही झुणका केंद्र चालू झालेले आपलं महाराष्ट्र शासनानं आणि हे जे कुपोषित बालक आहे या बालकांना सतत आहार द्यायचं व्रत आम्ही ठरवलं। प्रत्येक द्वादशीला आम्ही ते थोडे लाडू, खजूर, शेंगदाण्याचे लाडू, काही छोट्या मुलांचे कपडे आपण बघितलं तर त्या काळात खूप सधनता नव्हती, कुणाचे पगार मामूली, पण त्यातूनही व्रतवैकल्य करण्याची धारणा, समाजाला अनुकूल असे व्रत आपण करत होतो। आपण जर शुक्रवारचं व्रत करत असू, तुम्हाला आठवत होतं लहानपणी, तर आपण शुक्रवारी गुळ फुटाणे आणि दूध, छोटंसं शेजारचा मूळ बोलवायचं, एखादं त्याला दूध द्यायचं, गुळ फुटाणे द्यायचं की सकस आहार पावसाळ्यात आपल्याला मिळाला पाहिजे। मग आम्ही असं काही पेढ्यांवर काही खेड्यांवर जायचं व्रत सुरू केलं आणि दर द्वादशीला आम्ही जात असताना दर द्वादशीला आमच्या 4-5 मैत्रिणी आणि आम्ही जात। त्या काळात यवतमाळ म्हणजे अध्यक्ष बाळासाहेब पांडे होते। पुन्हा आम्हाला त्यांची बरीच मदत झाली आणि नेहमी हट्टाने आम्हाला तुमची बँकेची गाडी द्या म्हणायचं आणि रविवारी बँकेची गाडी घेऊन 4-5 मैत्रिणी आम्ही त्या वेड्यावर त्या ग्रामीण भागात जायचं। सकाळी 10 पर्यंत आमची मुलं छोटे होते, छोट्या छोट्या मुलांचं केलं की आम्ही आपलं जायचं आणि तिथल्या मुलांना तो सकस आहार द्यायचा। मग ते पारधी बेड्यावर असेल किंवा मग एखाद्या ग्रामीण भागातील करंजी असेल, उमरविहीर असेल, तिथले गाव असतील, जाऊन द्यायचं आणि तिथे एक छोटीशी गोष्ट सांगायची। जुन्या साड्या देत होतो, नवीन साड्या पण त्या काळात आम्ही इतक्या देत नव्हतो। जुन्या काळात छान छान साड्या अशा त्यांना द्यायचं, छोटीशी गोष्ट सांगायची। त्या मुलांसाठी तुम्हाला सांगते
साबण घेऊन जायचं, नॅपकिन घेऊन जायचं, कारण ते आंघोळ सुद्धा 8-8 दिवस करत. त्याच्यामुळे त्यांना कुठे इन्फेक्शन झालेलं असायचं कळत नव्हतं. छोट्या छोट्या तेलाच्या बॉटल घेऊन जायचं. असं करत आम्ही बरेच दिवसपर्यंत केलं. त्यातही त्यावेळेचा तो प्रसंग आणि माझ्या प्रवासात राष्ट्रसेविका समितीची सेविका त्या मुली जाणवल्या. मग मला तिथले वनवासी कल्याण आश्रमचे लोक म्हणाले की सुरुवाताई तुम्ही एवढ्या प्रांत सेवा प्रमुख आहे, प्रांत सहकार्यवाहिका आहे, बँकेत डायरेक्टर आहे आणि तुम्ही हे सगळं करत असताना तुम्ही या मुलींसाठी का बरं काहीच करत नाही. तो पण विचार डोक्यात आला की स्वतःच्या वडिलांना ह्या माझ्या मुली आहे यांच्यावर मी अत्याचार कसा करावा. त्या मुलींना आई नव्हते, 7ही जणींना आई नव्हती, वडील होती. आणि इथले हे छोटे छोटे मुलं, त्या पारधी बेड्यावरची एक छोटीशी मुलगी आज ती BEd झाली आहे, तुम्हाला सांगते, नागपूरला राहते. तिचं सुपरचना पिसाराम पवार असं नाव होतं. त्या लोकांना लिरी, टाटा, टायर असे नावं ठेवायचे ते. तिचं सुपरचनाचं आम्ही सुलोचना नाव केलं आणि मग ती आज BEd झालेली आहे. तर त्या छोट्याशा मुलीने आणि एक सुचिता भोसले नावाची मुलगी होती, चुनचुनीत, हुशार, सुंदर. मी मला प्रश्न केला, मावशी मग परिचय वाढला ना नेहमी जाण्यामुळे, मावशी आम्ही भांडेच घासायचे का, मी मास्तरीने होणार? हा प्रश्न मनाला लागला माझ्या. तिथल्या त्या 7 मुलींच्या विवंचना आणि त्या 1989 पासून चिंतन करत 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 अनेक भगिनींची मान्यता, चॅरिटल कमिशनरची मान्यता, संघटनेची मान्यता आणि सर्व मैत्रिणींची पण मान्यता मिळणं. मुलींचा प्रकल्प चालवणं एवढं सोपं नाही आहे. पण एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगते, 2001 रक्षाबंधनच्या दिवशी प्रकल्प चालू झाला. 2001 पासून आतापर्यंत आमच्या 168 मुली आमच्या शिक्षण घेऊन गेल्या. आता 38 मुलींचे लग्न झालेले आहे. त्यातल्या पहिल्या बॅचमधली मुलगी BEd झाली, MBBS झाली, कोणी इंग्लिश लिटरेचरमध्ये MA झालं, M.Com झाली, एक 100% घेऊन, एक कॅन्सर रुग्णालयात नोकरी केली, एका त्या हेरगार स्मारक अमरावतीला नोकरी करते, एक रेल्वेत लागली. पण 22 वर्षाच्या काळात त्या मुलींकडून एकही अपकृत्य झालेलं नाही आणि मुलींनी भरभरून आम्हाला यश दिलं. सर्व मुली, एकही वाईट कृत्य त्यांच्या हातून घडलं नाही. आज तेजस्विनीची आपण पाहतो भव्य वास्तू झाली आहे. तेजस्विनीला सांभाळणारा समाज खूप मोठा आहे. आज बालाजी देवस्थान कितीतरी वर्षापासून तेजस्विनीच्या मुलींवर प्रेम करते आहे, सर्वांना सांभाळते आहे. तर बालाजी देवस्थानच्याही लोकांना, सर्व सदस्यांना, सर्व कार्यकर्त्यांना, सर्व माता भगिनींना मी धन्यवाद देते आणि सर्वांनी असंच तेजस्विनीवर, तेजस्विनीतल्या मुलींवर जीवापाड प्रेम करावं अशी त्यांना विनंती करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. नमस्कार. देवस्थानच्या वतीने आम्ही आपले आभारी आहोत. आपल्याला हे जे सर्व साहित्य आपण देतो याच्यामध्ये फार मोठा भाग हा त्या मुलींना वह्या, 6 वह्या दिल्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर आणि एक पाऊच, असं हे सगळं त्यांनी आपल्याला या मुलींसाठी दिलेलं आहे. रायटिंग पॅड सुद्धा यावर्षी त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर त्यांचे जे व्यवस्थापक आहेत त्या श्री जिद्दरवार आणि त्यांच्या आई, त्या दोघांनी इथे यावं आणि देवस्थानच्या वतीने देवस्थानचे अध्यक्ष त्यांचा शाल श्रीफळ सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. काही भक्तांनी आम्हाला विनंती केली किंवा देवस्थानतर्फे याच्यात आमचाही सहभाग घेतला म्हणून आपण यावेळेला आपण दरवर्षी दाते सुद्धा देतो. आतापर्यंत आपण 500 रुपये घेतले होते, 450 घेतले आणि आता ड्रेसच्या किमती, याच्या किमती वाढल्यामुळे यावर्षी आपण 1000 रुपये घेतले. या मराठी ब्रदर्सकडून आपल्याला पेढ्याचं पॅकेट सुद्धा येतं, ते सुद्धा आपल्याला मुलींना आपण गोड त्यांचं तोंड गोड करण्यासाठी पेढीचं पॅकेट देतो आणि त्याच्या बॅगमध्ये वह्या, पुस्तकं सगळं ठेवलेलं आहे. आपण ही आता त्यांचं जेव्हा पूजन येईल तेव्हा त्यांना आपण आपल्या हातून त्यांना ती बॅग देण्यात येईल. मी रानडे ब्रदर्सच्या माधुरी रानडे यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि त्यांचं शाल श्रीफळ देऊन इथे देवस्थानतर्फे सत्कार करेल.
कुठेही कसल्याही गोष्टीची अडचण नाही, सगळ्यांना पूर्ण अधिकार आहे, आपण तुम्ही घेऊ शकता. ते बोलवून त्यांना आपण त्यांना कार्यजीवनात लागणाऱ्या वस्तू आहेत त्यांना या ठिकाणी देतो. हे देत असताना सहभागी व्हायची इच्छा असेल तर त्यांनीही या सहभागी व्हावे कार्यक्रमात आणि त्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांच्या मार्फत आपण यांना त्याला प्रायोजकत्व देऊन ते प्रायोजक देतात आणि प्रायोजकत्व घेऊन ते त्यांच्यातर्फे आपण या सर्व मुलींना हे साहित्य देत असतो. यामध्ये आता दत्तजींनी सांगितलं तुम्हाला दाढीसाहेबांनी सांगितलं आहे की काय काय असते ते, पण यातला आपला प्रयत्न असा असतो या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्यांच्या शालेय शिक्षणासाठी उपयोगी होईल असं साहित्य द्यायचं. त्याचबरोबर एक देवस्थानाच्या तर्फे आपण वस्त्रदान जसं देतो तसं एक वस्त्रदान देण्याच्या दृष्टीने त्यांना ड्रेस दिला जातो. पण ड्रेस पूर्ण देऊ शकत नाही म्हणून ड्रेस मटेरियल देऊन आम्ही ते शिवण्याचे पैसे सुद्धा देवस्थानाच्या माध्यमातून देतो. या माध्यमात उद्देश हा की देवस्थानाच्या माध्यमातून काहीतरी मुलींना काहीतरी सहाय्य करायचं, त्यांच्या शालेय जीवनात काही देवस्थानातर्फे मदत करायची हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि बाकीच्या आमच्या देवस्थानच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त हा एक वेगळा असा आमचा हा कार्यक्रम राहतो. या कार्यक्रमासाठी आम्हाला तेजस्वी शास्त्रावास म्हणजे माणिकताई कदरे त्यावेळेला होत्या, त्यावेळेला आम्ही हा विषय मांडला होता आणि तेव्हापासून त्यांच्या माध्यमातून आम्हाला त्यांच्या छात्रावासाचं सहकार्य मिळत आलं. त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम व्यवस्थित करू शकतो. कारण एवढ्या सगळ्या मुली ज्यांना गरज आहे असं आम्हाला वाटते त्यांना ते देण्यासाठी आम्ही प्रयत्न करावा असा आमचा उद्देश होता आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना ते देऊ शकून राहिलो. हे श्री बालाजीची कृपा आहे. या त्याच्यासाठी ज्या आमच्या भगिनी सर्व प्रायोजकत्व घेऊन या ठिकाणी येतात, त्याचं पूजन करतात आणि त्या विद्यार्थिनींना जे काही भेटवस्तू द्यायची आहे त्या भेटवस्तू देतात. त्यात आम्हाला आनंदच होतो आणि त्याबद्दल तसंही आम्ही त्यांच्या ऋणात राहून तुमचा आभार मानतो. म्हणून याच्यासाठी की देवस्थानच्या कार्यक्रमामध्ये त्या सहभागी होतात, आर्थिक सहभागी देतात. त्यामुळे आम्ही त्यांच्या ऋणात राहून दरवर्षीसाठी पुन्हा तसं ऋणात राहायचा प्रयत्न करू आणि त्यासाठी म्हणून त्यांचा या ठिकाणी आम्ही आभार मानतो. या कार्यक्रमासाठी तेजस्वी छात्रावासामधून दरवर्षी आम्हाला या सर्व मुली इथे बोलवल्या जातात. त्यामुळे या सर्व आणून खेळ आणायची आणि घेऊन जाण्याची जबाबदारी मंत्री मॅडम घेत असतात. त्यांचे सुद्धा या
ग्रामीण प्राण्यालाच असतो, पण तो सुद्धा त्या व्यवस्थित करतात. त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मुख्यत्वे आभार मानतो. तेजस्विनी छात्रावासाच्या सर्व कार्यकारी मंडळाचं अध्यक्षांचं आज बोर्ड याले आहे, त्यामुळे त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी आभार मानतो. तरुणताईंना खरं तर तब्येत बरी नाही आहे, तरीही आमच्या म्हणण्याखातर त्यांची आल्या अध्यक्षता स्वीकारली आणि थोडंसं म्हणजे थोडं का होईना आम्हाला उद्बोधन केलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे जे भक्तमंडळी या ठिकाणी आले आहेत, विशेषतः प्रभाकरराव देशपांडे, वेळापूर तालुकाचे, त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. आपल्या सर्वांचंही सुद्धा आभार मानतो. आपण स्वतः उपस्थित राहून आम्हाला सहकार्य दिलं त्याबद्दल आपलंही आभार. आणि असाच कार्यक्रम दरवर्षी राहील, तसंच आपला सहकार्य आम्हाला दरवर्षी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो. यूट्यूबवर सुद्धा पाहता येईल. ज्यांना शक्य आहे त्यांनी तो पाहावा. आजचा कार्यक्रम संपला. प्रसाद सगळ्यांना मिळाला असेल, आपण हे स्थान सोडू शकता.